नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. पश्चिम आशियातील संघर्षामुळे फक्त कच्च्या तेलाच्या किमतीच नाही, तर भारताच्या औषध उद्योगालाही मोठा धक्का बसला आहे. गेल्या 12 दिवसापासून सुरू असलेल्या युद्धामुळे प्रमुख समुद्री मार्ग अवरोधित झाले आहे, ज्यामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यात गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. औषध उद्योगाचे वरिष्ठ अधिकारी सांगतात की स्टर्लिंग मटेरियल्स आणि ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंडिग्रेट्स यांच्या किमतीत गेल्या आठवड्यात 5 ते 100% वाढल्या आहेत. चीन हा भारताचा प्रमुख एपीआय पुरवठादार आहे, पण कंटेनर जहाजांच्या कमतरतेमुळे आता पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचबरोबर फार्मास्युटिकल साल्वेट हे पेट्रोकेमिकल्सवर आधारित असल्यानं मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर तणाव आला आणि सॅल्वेटच्या किमतीत 20 ते 30% वाढ झाली आहे. उदाहरणार्थ ग्लिसरीनच्या किमती 64%, तर पॅरासिटिमॉलच्या किमती 26% वाढल्या आहेत. शिपिंग खर्चही दुप्पट झाला असून प्रत्येक शिपमेंटवर $4,000 ते $8,000 अतिरिक्त शुल्क आकारला जात आहे. आयातदार आता या वाढत्या खर्चाचा भार स्वतःवर सहन करू शकत नाहीत, ज्यामुळे तो थेट औषध कंपन्यांवर येत आहे. भारताची एपीआय आणि औषध निर्मितीसाठी लागणारी सामग्रीची सुमारे 65 ते 70% आयात चीनवर अवलंबून आहे. उद्योगातील तज्ज्ञांचा इशारा आहे की जर युद्ध असं सुरू राहिलं तर भारतात औषधाचा तुटवडा उद्भवू शकतो आणि औषधाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. हे संकट फक्त आर्थिकच नाही, तर रुग्णांच्या आरोग्यावरही थेट परिणाम करू शकतं. म्हणून औषध उद्योगासाठी या काळात तातडीच्या उपाययोजना गरजेच्या आहेत. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी.